सेमीफायनल 2चा सामना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज झाला. वाशी अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेटमधील भरपूर मोठे नाव हितेश शेट्टी. सामन्याला सुरुवात. स्ट्रायकिंगला अनिल, नॉस्ट्रायकिंगला अक्षय. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती एक धाव आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती एक धाव आपण पाहिली. चांगला बॉल हाताळला तिथे मात्र हितेश शेट्टी या खेळाडूने पुन्हा एकदा गोलंदाज हितेश राऊंड द विकेटनं तयार झाला गोलंदाजी करण्यासाठी. चांगला खेळाडू आहे या टीमचा. फटका दमदार आहे. बॉलच्या मागे बॅकअपला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग आणि इथे मात्र डॉट बॉल. यावेळेला पंचांचा सिग्नल नो बॉल आणि 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जात आहेत. फटका दमदार. बॅकअपला खेळाडू चांगला फिल्डिंग करतोय आणि इथे मात्र डॉट बॉल. आणखीन एक चांगला बॉल परंतु विकेट कीपरच्या माध्यमांना चूक झालेली आहे आणि बाईकच्या रूपाने एक धाव आपल्याला पाहायला मिळते. इथेचा आणखीन एक तेज आणि तरार बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. इथे मात्र हा डॉट बॉल. 5 बॉलचा खेळ संपला आणि धावफलकावरती रन्स आपण बघतोय 4 धावा. आता शेवटचा एक बॉल बाकी आहे. पाहूया हा एक बॉल आता कशा रीतीने इथून हाताळला जाईल. हितेश म्हणजे चिकटा बॉलर. चिकट्या बॉलर आपल्याला पाहायला मिळतो. चांगला खेळ आतापर्यंत दाखवत आला हितेश शेट्टी. पाच बॉलचा खेळ संपल्यानंतर 4 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती. आता शेवटचा बॉल हाताळण्यासाठी बॉलर हितेश शेट्टी तयार झाला. हितेचा हा बॉल फटका अप्रतिम. गॅप मधून बॉल चालला सीमा पार. रन्स मिळतील 4. येतोय हितेशच्या अगेन्स्ट ठोकलेला हा धमाकेदार चौकार.
ओव्हर नंबर 1चा आता खेळ संपला आणि धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. बिनगडी बाद 8 धावा. ओव्हर नंबर 2 मध्ये चेतनचा हा बॉल फटका दमदार, तेथे क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग. आणि आता ह्या बॉलवरती कोणत्या प्रकारची रन्स पाहायला मिळणार नाहीये. प्रत्येक बॉल प्रत्येक धाव दोन्ही टीमसाठी भरपूर इम्पॉर्टंट आहे, कारण सेकंड सेमीफायनल. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॉलला ग्रीप केलं, बॉलला वळवलं आणि या बॉलवरती एक सिंगल प्राप्त झालेली आहे. स्ट्रायकरला अनिल आला. इथे पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला फटका अप्रतिम आहे. अनिलच्या बॅटमधनं नुकताच चौकार आपण पाहिला. चांगली फटकेबाजी. आणखीन एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. इथे एक धाव कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 15 धावा. 15 धावा धावफलकावरती आपण बघतोय. चांगली बॉलिंग करतात. चौकार आल्यानंतर खूप चांगला कमबॅक चेतन आपल्या टीमसाठी करून देतात. पुढचा बॉल. स्ट्रोक दमदार. बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र थोडासा उशीर झाला हितेश या खेळाडूला स्टंपिंग करण्यासाठी. तोपर्यंत बॅट्समन पोहोचला पॉपिंग क्रीज मध्ये. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर या ओव्हरमध्ये धावफलकावरती रन्स आपण बघतोय 15. शेवटचा बॉल बाकी आहे या ओव्हरमधील. चांगला बॉल. बॅट्समन झालाय बाद. OUT. पंचांचं बोट आकाशाकडं. फर्स्ट विकेट टू गॉन. बॅट्समन अक्षय बॅक टू द पॅव्हेलियन. नवीन फलंदाज अमन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. गोलंदाजी मार्कवर बॉलर विपुल. विपुल गोलंदाजी मार्क वरती. इथे मात्र वाईट +1 म्हणजेच 2 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जात आहेत. विपुल वरती आता प्रेशर रिलीज झाले की काय असं चित्र आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा विपुल तयार झाला अराउंड द विकेट न. यावेळेचा हा बॉल पुन्हा एकदा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जात आहेत. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि एक धाव आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती इथून ऍड केली जाते. 19 धावा धावफलकावरती. आणि बॅट्समन आता इथे OUT बाद झालाय.
बिग विकेट टू गॉन. मोठा मासा गळाला लागला जय भवानी या टीमच्या. बॅट्समन अमन जयस्वाल बॅक टू द पॅव्हिलियन. मोठी शिकार गोलंदाज विपुल या टीमनं आपल्या विपुल या गोलंदाजानं आपल्या टीमला मिळवून दिली. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विवेक. मागच्या मॅचमध्ये चांगला खेळ त्याने दाखवला. जेव्हा टीमला धावांची गरज होती त्यावेळेला मात्र चौकारांची बरसात त्याच्या बॅटमधनं आपण पाहिली. या वेळेला कॅच ड्रॉप झाली. चटका बसला असेल या फिल्डरच्या हाताला. इतक्या वेगानं बॉल त्याच्या हातामध्ये विसावला. स्ट्रोक चांगला. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक त्याच रिझन मध्ये फटका निवडला आणि आता हा डॉट बॉल. आणखीन एक चांगला बॉल. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक. आता डायरेक्ट हिट जर झाली असती तर चित्र काहीतरी वेगळं, परंतु एकदा भरपूर वेगाने कंप्लीट झाली. आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2.5 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 2-0 20 रन्स. शेवटचा बॉल विपुलच्या स्पेल मधील. फटका दमदार. फिल्डिंग लाजवाब. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला. रनआउटची संधी आणि इथे धावा कंप्लीट केल्यात. 22 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपल्यानंतर 22 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि या 6 बॉलमध्ये आता किती धावा जमवल्या जातील. या टीमचं नेतृत्व करत असताना आतापर्यंत हितेश शेट्टी या खेळाडूने भरपूर मेहनत घेतलेली आहे. बॉलिंग असो, बॅटिंग असो, फिल्डिंग असो, तिन्ही फॉर्मॅटमध्ये चांगलं क्रिकेट आतापर्यंत या प्रीमियर लीगमध्ये तो खेळत आला. परंतु आता ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर आला आहे राजेश. राजेश गोलंदाजी मार्क वरती. बावीस धावा धावफलकावरती. 22. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर. चला वेळ कमी घ्या प्लीज. राजाचा पहिलाच बॉल. फटका अप्रतिम. विवेकच्या बॅट मधून हा अप्रतिम चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल आला स्लॉट मध्ये, त्याला पाठवल्या पार्किंग फ्लॉट मध्ये. काय फटका सजवला. राजाच्या पहिल्याच बॉलवरती हवाई हल्ला. 1 बाउन्स 4 रन्स. याही वेळेला वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन्स. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. चांगली फिल्डिंग. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत आणि या 4 बॉलमध्ये आता किती धावा चा डोंगर इथून मात्र सजवला जाईल. अनिल सध्या चांगली बॅटिंग करतो. आता इथे घडतंय काय. वाईट. चला आता रिव्ह्यू घेतला.
चला चांगला बॉल इथून मात्र हाताळला आणि इथे जर का आपण बघितलं तर यष्टांचा या बॉलनं वेध घेतला परंतु बेल्स पडल्या नाहीत त्यामुळेच बॅट्समन नॉट आउट असणारा बॉलर पुन्हा एकदा तयार होतात चांगला बॉल तेवढाच चांगला फटका बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन चौकाराच्या साह्याने तर रन्स आपण बघतोय 32 धावा आणि बॉल 4 बॉलचा खेळ संपला आणखीन एक फुलटॉसला फुल टोल केला आणखीन एक अनिलच्या बॅटमधनं हा चौकार राजा खातोय मार आणि अनिल ठोकतोय चौकार आता शेवटचा तुमच्याकडे बॉल शिल्लक आहे एक धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 36 धावा या वेळेला एक धाव कंप्लीट झाले दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का बॅट्समन ओयूटी आउट बाद पहिल्या डावाचा खेळ संपला आणि धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत 37 आणि विजयासाठी 38 धावांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये 38 धावांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये चला फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्या वर्चस्व संघ वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा आणि लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आहे जय भवानी संघ आपल्या बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवा चोवीस बॉल आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी 38 धावांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये पहिला सेमीफायनल जर आपण बघितलं तर त्या मॅच मध्ये फिनिशर 8 या संघानं फायनलचं तिकीट मिळवलेलं आहे आता या दुसऱ्या सेमीफायनलच्या मॅच मधून कोणत्या संघाला फायनलचं तिकीट मिळणार थोड्याच वेळात आपल्याला समजणार आहे स्ट्रायकिंग इनला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय हितेश शेट्टी नॉन स्ट्रायकिंग इनला चेतन गोलंदाजी मार्क वरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतो आहे अमन जयस्वाल सेकंड इनिंगला सुरुवात 38 धावांचं लक्ष्य लेट्स प्ले ग्रीन सिग्नल पंचांचा अमन राऊंड विकेटनं तयार झाला पहिला बॉल इथे घडतंय काय पंचांचा सिग्नल आपल्याला पाहायला मिळतोय अर्थातच वाईट +1 म्हणजे झोन धावा टीमच्या स्कोरबोर्डवरती ॲड केल्या जात आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला आता बोनस पॉईंट मिळाला पुन्हा एकदा बॉलर तयार पुढचा बॉल आणि बॅट्समन चेतन आता बाद झालेला आहे
बॅट्समन बाद झाला. चेतन या खेळाडूला रनआउटच्या रूपाने बाद व्हावं लागलं आणि शून्याचा चष्मा घालून ते पवेलियनच्या दिशेने रवाना होतात. डायमंड डकचा शिकार ते ठरले. फटका दमदार आहे. बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन साइड हिरो, वन मॅन शो. लढणं या खेळाडूची खासियत ओळख आहे आणि हे सध्या सांगतोय बॅट्समन हितेश शेट्टी. वाशी अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेटचा अद्वितीय सम्राट सध्या खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. अफलातून खेळ सध्या तो दाखवतोय. आणखीन एक खराब बॉल. पंचांचा सिग्नल वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. कधी ऑफ ब्रेक, कधी लेग ब्रेक, तर मध्येच फास्ट बॉल या खेळाडूची ओळख आहे आणि चांगला प्रयत्न करतोय हा खेळाडू. मागच्या मॅच मध्ये 8 धावा डिफेंड केल्या होत्या अमन या खेळाडूनं. आता चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये, जिथे मात्र एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने आता धावफलकावरती रन्स आपण बघतोय 8 धावा. यावेळचा हा बॉल वाईट बॉल पंचांनी घोषित केला. एक्स्ट्रा रन्स 9 धावा धावफलकावरती. आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात गरमागरमीचं वातावरण. दोन्ही संघ हार मानण्यास तयार नाहीयेत. आणखीन एक खराब बॉल. याही वेळेला पंचांचा सिग्नल वाईट बॉल. आता धावफलकावरती डबल डिजिट मध्ये रन्स आपण बघतोय 10 धावा. 10 हा आकडा भरपूर काही सांगून जातो. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा हा आकडा आहे. गोलंदाज अमन पुन्हा एकदा तयार झाला पुढचा बॉल हाताळण्यासाठी. 3 बॉलचा खेळ संपलाय. 10 धावा. बॉल तयार आणि नो बॉल पंचांनी घोषित केला. +1 म्हणजे 2 धावा. हा तो अमन आहे वाटत नाहीये ज्याने 8 धावा डिफेंड केल्या, परंतु या मॅच मध्ये भरपूर धावा खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दिशा भरकटली. फटका दमदार. तेथे क्षेत्ररक्षक. आणखीन एक बॅट्समन बाद होण्याची संधी होती, परंतु बॅट्समन सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला. अजूनही 2 बॉल बाकी आहेत अमनच्या स्पेल मधील. अमन पुन्हा एकदा निघाला. राऊंड विकेट. फटका तर दमदार. बॉल बॅकड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल आता दोघांमध्ये चांगले रंगले. चौकार आल्यानंतर कमालीचं कमबॅक या गोलंदाजाने आपल्या टीमला करून दिलं. शेवटचा बॉल. या वेळेला थांबलाय थांबलाय थांबलाय. टाळ्यांचा कडकडाट, शिट्ट्यांचा आवाज होतोय. स्पर्धा जर आवडली असेल तर मित्रांनो जोरदार टाळ्या होऊ द्या. अफलातून आयोजन आपल्याला पाहायला मिळते. सेक्टर 9 प्रीमियर लीग 2024 सीझन 2. धावफलकावरती धावा. 1 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 12 धावा धावफलकावरती. हर्षित हा खेळाडू सध्या स्ट्रायकिंग इनला. बॉलिंग ट्रॅक वरती मनोज लक्ष आहे विजयासाठी 38 धावांचं.
इथे बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये, जिथे एकच धाव मिळणारा. एकाच धावेवरती या बॅट्समनला इथून शांत राहावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज मनोज तयार झाला. फटका चांगला तिथे क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे, चांगली फिल्डिंग विवेकची आणि एक धाव कंप्लीट झालेली आहे. स्ट्राईक हवी होती बॅट्समन हितेशला आणि तोच सध्या स्ट्राईक इन वरती आला. गोलंदाज पुन्हा एकदा मनोज तयार होतोय. राऊंड विकेट न पुढचा बॉल. या वेळचा हा बॉल चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल. पहा या मॅच मध्ये आता घडणार तरी काय, कोणता संघ जिंकणारा. फटका अप्रतिम आणि इथे मात्र एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. एकाच धावेवरती इथून शांत राहावं लागेल. अफलातून खेळ सध्या दाखवतात वर्चस्व या टीमचे खेळाडू, परंतु बॅटिंग करणारा संघ देखील कमी लेखून चालणार नाही. त्यांच्याकडे सुद्धा चांगले स्टार कास्ट आहे. याही वेळेला चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा एक धाव आपण बघतो. आता या एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला आहे 16 धावा धावफलकावरती. 16 रन्स ऑन दी बोर्ड. 16 धावा धावफलकावरती आपण बघतो. 5 बॉलचा खेळ संपला. फटका अप्रतिम आणि आता एक धाव कंप्लीट झालेली आहे. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला आणि धावफलकावरती 17 धावा. शुभम पहा या टीमला लीड करतोय. यष्ट्यांच्या मागे चांगली यष्टी रक्षण आपल्याला पाहायला मिळते शुभम पाटील यांचं. आता 12 बॉल मध्ये तुम्हाला धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये विजयासाठी. 12 बॉल मध्ये 21 धावांची गरज. 12 बॉल मध्ये 21 करायच्या आहेत. गोलंदाज तयार झाला विवेक पुढचा बॉल हाताळण्यासाठी. बॉलर देखील तयार होतोय. जेव्हा सर्व काही संपल्यासारखं वाटतं ना, तेव्हा नव्यानं पेटून उठा आणि नव्याने इतक्या जिद्दीनं पेटून उठा की तुमच्या पराभवाची वाट पाहणारी लोक तुम्ही यश संपादित केल्यानंतर उभं राहून टाळ्या वाजवायला पाहिजेत. आणि आता टाळ्या वाजतात. बॅटिंग करतोय सध्या हितेश शेट्टी. पहिल्याच बॉलवरती चौकार आला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार झाला. आणखीन एक दमदार स्ट्रोक. तिथे एक धाव तर कंप्लीट झालेली आपल्याला पाहायला मिळाली. स्ट्रोक चांगला. एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट झाली आणि आता 23 धाव फलकावरती. 9 बॉल मध्ये आता 15 करायचे आहेत या मॅच मध्ये.
9 चेंडू 15 धावा, 15 धावा 9 चेंडू. पुन्हा एकदा बॉलर निघाला विवेक, राऊंड द विकेट. फटका दमदार, बॉल सीमा पार, रन्स मिळतील 4. हितेश शेट्टीचा हा ब्रँडेड चौकार. हितेश शेट्टी, नाम तो सुना होगा. काय बॅटिंग करतोय, संकट मोचक म्हणून आपल्या टीमसाठी धावून आला. नावाप्रमाणे तो सध्या खेळ दाखवतोय. विवेक वरती हल्ला बॉल केला जातोय. 8 बॉल मध्ये आता 11 करायच्या आहेत. हितेशने आता सर्वांना शांत केलंय. आता मागून आवाज देखील येत नाहीये. ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय हितेश शेट्टी, अफलातून बॅटिंग. 4चा पाडा या खेळाडूला पाठ आहे आणि 4 चौकारांची आतषबाजी तो सध्या करतोय मैदानाच्या आतमध्ये. अफलातून फटकेबाजी. पुन्हा एकदा बॉल तयार. आणखीन एक दमदार स्ट्रोक. वा भाई वा, आजच्या रात्रीमध्ये उजेड पाडण्याचं काम करतोय हितेश शेट्टी. वाशी अंडरम टेनिस बॉल क्रिकेटचा अद्वितीय सम्राट. आता बॉल तुम्हाला बाकी आहेत 6 चेंडू 3 धावा, 3 धावा 6 चेंडू. काय या खेळाडूचा मी उल्लेख करतो, एक शांत खेळाडू, गुणवान खेळाडू, एक वेल फिनिशर म्हणून या खेळाडूची ओळख आहे आणि चांगलं क्रिकेट आता खेळत आला. 6 बॉल मध्ये 3 धावांची गरज. क्रिकेटला क्रिकेटच्या परिभाषेनं खेळा. क्रिकेट तुम्ही एन्जॉय करा. या स्पर्धेला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही याची देखील काळजी घ्या. 6 बॉल मध्ये आता 3 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती. छोटा पॅकेट, बडा धमाका. अजिंक्य अजिंक्य आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती. 6 बॉल मध्ये आता धावा करायच्या आहेत 3. सेमी फायनल 2चा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. फटका दमदार आणि सामना जिंकलाय. अभिनंदन जय भवानी संघ. वेल प्लेड हितेश शेट्टी, वेल प्लेड आपण देऊयात हर्षित या खेळाडूला. आणि इथे मात्र हा सामना जिंकलाय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक बॅड लक वर्चस्व संघ. 1 मॅन शो 1 साइड हिरो. वाशी अंडरम बॉक्स क्रिकेटचा शहेनशाह हितेश शेट्टी आपल्याला पाहायला मिळाला. भरपूर चांगलं क्रिकेट त्याने खेळलं. केलेली मेहनत आज त्या मेहनतीचं फळ त्याला मिळालंय, कारण त्याचा जय भवानी संघ फायनल मध्ये